पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमात आज 207वा शौर्य दिन साजरा होतोय। मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। सामूहिक बुद्ध वंदना करत शौर्य दिन साजरा होतोय। शौर्याचं प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल झाले आणि त्यावेळी या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे। आणि त्यासोबतच कुठेही अडकायला नको, थांबायला नको। चाकण मार्गे शिक्रापूरला जातील। ड्रायव्हरच्या ड्युटीज पासून त्यांच्या रात्रीच्या मुक्कामापर्यंत इतकी मायक्रो लेवलवर अरेंजमेंट आहे। 8 ते 10 हजार जवळजवळ पोलीस आणि इतर यंत्रणाचा बंदोबस्त या ठिकाणी आहे। लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी आम्ही CCTV कॅमेरेज ठेवलेले आहेत। नदी जवळ असल्या कारणाने NDRFची आमची टीम तैनात आहेत। तर कोरेगाव भीमा इथं आज 207वा शौर्य दिन साजरा होतोय आणि विजयस्तंभ परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। विजयस्तंभ आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि काय नेमकं या ठिकाणचं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथे आज 207वा शौर्य दिन साजरा होतो आणि या अनुषंगाने देशाच्या कानाकोपऱ्यातून मध्यरात्रीपासूनच लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी विजयस्तंभ परिसरात येत आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायींची गर्दी पाहायला मिळत आणि या अनुयायींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी जिल्हा प्रशासन असेल, पुणे ग्रामीण पोलीस दल असेल, पुणे शहर पोलीस असेल यांच्याकडनं घेतली जात आहे। विजयस्तंभ सुद्धा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजविण्यात आलेला आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष आहेत। भाऊ, आकर्षक अशा पद्धतीने विजयस्तंभ सजवण्यात आलेला आहे। मध्यरात्रीपासून मोठ्या संख्येने भीम अनुयायींची गर्दी पाहायला मिळत आहे। अगदी 3 दिवसापासून इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागलेली आहे। रात्री 12 वाजता सामुदायिक बुद्धवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी भीम अनुयायांचा जनसागर लोटलेला आहे। या आपल्याला आता आजूबाजूला पाहायला मिळेल कमीत कमी 15 लाखापेक्षा जास्त भीम अनुयायी आहे एका दिवसात या ठिकाणी येऊन मानवंदना देणार आहेत। हेमंत चापुडे, झी मीडिया, कोरेगाव भीमा।